नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. तर कसे आहेत मित्रांनो? नक्की स्वस्त असाल व मस्त असाल. तर मित्रांनो, माझ्या मनात एक प्रश्न आलाय. हा प्रश्न आपल्या मनातही आला असेल, कदाचित नसेल आला, पण माझ्या मनात आला आहे. तर आपण याचं उत्तर आज बघू आपल्या या व्हिडिओमध्ये काय आहे, काय नाही. तर मित्रांनो, आपलं जे शरीर आहे, आपल्याला कुठं काही जखम झाली किंवा काही लागलं, तर आपल्याला लगेच समजतं की आपल्याला लागलंय बुवा. पण आपल्या शरीराचा एक भाग म्हणजे आपले केस, आपले त्वचेवरील केस जे आहेत, आपण त्यांना जेव्हाही कट करतो, जेव्हाही तुम्ही शेव्ह करतात, आपण जेव्हा शेव्ह करतो, दाढी करतो किंवा कटिंग करतो, तेव्हा आपल्याला दुखत का नाही? माझ्या मनात हा प्रश्न आला. तर आपण आता हेच बघणार आहोत, की आपल्याला त्रास का होत नाही? तर चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बनून राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. वाटलं तर तुम्ही 2 करू शकता. ते असं की तुम्हाला तुमच्या दुसऱ्या ईमेल आयडीवर जायचं आहे आणि हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि 1 लाईक करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 2 लाईक करू शकता. तर होईल ते करून द्या. मला काही अडचण नाही आहे. आणि हां, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. कारण की मी असेच नवनवीन व्हिडिओ आणत राहील, माहितीपूर्ण व्हिडिओ आणत राहील. जेणेकरून आपलं नॉलेज वाढेल आणि आपल्याला थोडंसं आपल्या मित्रांमध्ये इम्प्रेशन पण जमवता येईल. त्यांना प्रश्न विचारून, की आपले केस कापल्यावर आपल्याला दुखत का नाही? नक्कीच त्यांना माहीत नसणार आहे. त्यांनीच हा व्हिडिओ पाहिला असेल. मग तुमचं पोपट. ठीक आहे मित्रांनो, आता कॉमेडी वगैरे थोडंसं बस करू. कॉमेडी तुम्हाला हसू आलं ना? नसेल आलं तर हसून घ्या. काही अडचण नाही. आपण असेच प्रयत्न करत राहू. तुम्हाला तुम्हाला हसवायचं आणि तुम्हाला काही ना काही नवीन शिकवायचं ते काम माझं आहे, मी करत राहील. हे बघा मित्रांनो, गोष्ट अशी आहे की आपलं जे हे शरीर आहे ना, आपलं हे शरीर हे एक नसांचं जाळं आहे मित्रांनो. म्हणजे आपल्या शरीरात नसांचं साम्राज्य आहे मित्रांनो. जे आपले त्वचाखाली असतात, नर्व्हज म्हणजे नसा असतात. मित्रांनो, आपल्याला जेव्हा पण काही जखम होते ना, तिथं आपल्याला दुखतं. का दुखतं? कारण की आपल्या जे नसा असतात, तिथं आपल्याला काही शरीरावरती तुम्हाला कुठे काही लागलं, जखम झाली, तिथून आपल्याला तिथून त्या नसांच्या मार्गे आपल्या मेंदूपर्यंत एक सिग्नल जातो, की आपल्याला जखम झाली काहीतरी फॉल्ट झालाय. तर लगेच मग मेंदू आपलं रिएक्शन करतो आणि आपल्याला समजतं, की आपल्याला कुठेतरी काही जखम झाली आहे. इथपर्यंत समजलं मित्रांनो. पण आता जो आपला केसांचा भाग आहे, आता याला समजून घेऊ. हे बघा मित्रांनो, आता केस कापल्यावर दुखत का नाही? हे आपण हे बघू. याच्यासाठी आपल्याला केसांना 2 भागात बघावं लागणार आहे. म्हणजे एक केसाचा रूट भाग म्हणजे मूळचा भाग आणि दुसरा केसाच्या रूटच्या वरील भाग, मुळाच्या वरील भाग. आपले जे केसाचे रूट असतात, मूळ ते आपल्या डोक्यामध्ये असतात. म्हणजे तिथं त्यांना नर्व्हसला जॉइंट असतात. बरोबर? म्हणून आपण जेव्हा आपला केस वगैरे खेचतो, तेव्हा आपल्याला ताण वाटतो, दुखतं. पण राहिला विषय केस कापायचा, तर केस हा जो असतो ना, हा डेड सेल्स म्हणजे की मृत पेशींनी बनलेला असतो. म्हणजे की क्रेटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेला असतो. त्याला मृत पेशी असंही म्हणतात, डेड सेल असंही म्हणतात. म्हणून केस हा कापल्यावर आपल्याला अजिबात दुखत नाही. कारण की त्याचा मूळचा भाग फक्त जो आपल्या डोक्यामध्ये असतो, तिथं केस ओढल्यावरती आपल्याला दुखतं. पण मुळाच्या वरील जो भाग असतो, तो मृत भाग असतो. म्हणून तिथं कट केल्यावरती आपल्याला दुखत नाही. कारण की तिथून सिग्नल जो असतो, तो आपल्या मेंदूपर्यंत जात नाही. हां, जेव्हा तुम्ही केसाला वळशाल, तेव्हा ओढल्यावरती तो आपल्या डोक्यामध्ये घुसलेला असतो, त्याचा मुळाचा भाग. म्हणून तेव्हा आपल्याला ताण वाटतो, दुखतं असं वाटतं. पण तुम्ही जेव्हा कट करशाल, तर तेव्हा तुम्हाला काही असं जाणवणार नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आता समजलं असेल, की आपला केस कापल्यावर आपल्याला दुखत का नाही? अ, मित्रांनो, जर तुम्हाला माझ्याकडून समजवण्यामध्ये काही थोडंफार इकडे-तिकडे झालं असेल, तर थोडं समजून घ्या. कारण की मी पण आता YouTubeवरती नवीन-नवीन स्टार्ट केलं आहे. एक प्रयत्न करतो मी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजावण्याचा, मी पण समजण्याचा. पण आता जर माझ्याकडून काही चुकत असेल, तर मी क्षमा मागतो तुमच्याकडं. व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा. आणि मित्रांनो, थोडा सपोर्टही करा तुमच्या भावाला, म्हणजे सबस्क्राईब करा. जास्त काही नाही, सबस्क्राईब करा, लाईक करा. जेणेकरून आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला भेटतील. मला पण प्रोत्साहन भेटेल. तुम्ही माझ्यासोबत असाल तर. ठीक आहे ना? तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.